आपण बघत आहात आवाज कसमादेचा। सटाणा बस स्थानक परिसरात एका महिलेचे मंगळसूत्र आणि पैशाची पर्स गहाळ झाल्याची घटना घडली। मात्र सटाणा पोलिसांनी तत्परता दाखवत अवघ्या तासाभरात या प्रकरणाचा छडा लावत मुद्देमाल महिलेला परत मिळवून दिला। मिळालेल्या माहितीनुसार देवळा येथून सटाण्याकडे आलेल्या भाग्यश्री खरे राहणार वटार तालुका बागलाण या बसमधून उतरत असताना त्यांचे 3 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र आणि पैशाची पर्स हरवली। बस स्थानक परिसरात त्यांनी शोधाशोध केली, मात्र साहित्य मिळून आले नाही। घटनेची माहिती मिळताच सटाणा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला। पोलिसांनी परिसरातील माहिती घेत शोध मोहीम राबवली आणि अवघ्या तासाभरात हरवलेला मुद्देमाल शोधून काढला। पोलिसांनी सुमारे 50 ते 55 हजार रुपयांचा मुद्देमाल भाग्यश्री खरे यांना परत केला। यामुळे संबंधित महिलेने तसेच नागरिकांनी सटाणा पोलिसांचे आभार मानले। या कारवाईत सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार सुधीर सप्ते व रुपेश ठोके यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। मौल्यवान दागिने व रोख रक्कम अल्पावधीत परत मिळवून दिल्यानं सटाणा पोलिसांच्या कार्यक्षमतेचे परिसरात कौतुक होत आहे। सटाणा पोलीस ठाणे हद्दीत सदर महिलेची सोन्याची पोत आणि पर्समधील काही रोख रक्कम ही गहाळ झाली होती। सटाणा पोलीस ठाण्याचे अंमलदार पोलीस शिपाई सप्ते यांना पेट्रोलिंग दरम्यान सदर पर्स व पोतीसह व रोख रकमेसह मिळून आलेली त्यांनी या महिलेस जसे तसे परत केलेले आहे। त्याबद्दल त्यांचे खूप आभार। या निमित्ताने सटाण्यातील जनतेला आम्ही आवाहन करतो की सध्या लगीन सराई बाजार आठवडे बाजार यामध्ये जे चोर आहेत ते त्या गर्दीचा फायदा घेऊन आपल्या गळ्यातील मूल्यवान वस्तू ते चोरण्याचा निश्चित प्रयत्न करतात। तर आपण आपल्या मूल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी ही सटाणा पोलीस ठाण्यातर्फे आवाहन करण्यात येत आहे।